नमस्कार. या भागात आपण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 या कायद्याचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये कायद्याचा उद्देश अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीवर होणाऱ्या अपराधांना प्रतिबंध करणे, अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीवर होणाऱ्या अपराधांच्या संपरीक्षेसाठी विशेष न्यायालयांची तरतूद करणे, अपराधांना बळी पडलेल्या व्यक्तींना न्याय देणे व त्यांचे पुनर्वसन करणे. सर्वसाधारण माहिती. या कायद्याचे अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989 असे आहे. या कायद्यावर दिनांक 11 सप्टेंबर 1989 रोजी राष्ट्रपतींची सही झाली. म्हणजेच या तारखेला हा कायदा संमत करण्यात आला. या कायद्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी दिनांक 30 जानेवारी 1990 पासून करण्यात आली. अनुसूचित जाती जमातीच्या असलेल्या प्रत्येक सदस्याला या कायद्याचे संरक्षण आहे. एस.सी. म्हणजे संविधान अनुच्छेद 366(24) मध्ये दिलेल्या व्याख्येप्रमाणे होय. एस.सी. म्हणजे संविधानाचे अनुच्छेद 366(25) मध्ये दिलेल्या व्याख्येप्रमाणे होय. अत्याचार. या कायद्यानुसार अनुसूचित जाती किंवा जमातीच्या व्यक्तीची शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक किंवा आर्थिक हानी म्हणजेच अत्याचार होय. एस.सी. एस.टी. अत्याचाराची तक्रार नोंदविल्यानंतर 60 दिवसांच्या आत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येतो. असा खटला विशेष न्यायालयात किंवा एकमेव विशेष न्यायालयात चालविला जातो. दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यापासून 60 दिवसांच्या आत न्यायालयाने खटला निकाली काढला पाहिजे. या कायद्यानुसार अत्याचाराच्या अपराधांच्या बाबतीत तपासाचे अधिकार पोलीस उपअधीक्षक किंवा त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यास असते. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 17 नुसार अस्पृश्यता पाळण्यास बंदी आहे. ॲट्रॉसिटी ॲक्ट मधील 2018 च्या काही विशेष घडामोडी. 60 दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करावे लागेल. लैंगिक शोषण, महिलेचा अपमान, विवश करण्याच्या इराद्याने केलेली बळजबरी, चोरून पाहणे व पाठलाग करणे अशा घटनांमध्ये आर्थिक मदत मिळण्यासाठी वैद्यकीय चाचणीची गरज नाही. अत्याचाराच्या अपराधात सी.आर.पी.सी. 438 मधील तरतुदीनुसार अटकपूर्व जामीन मिळणार नाही. तपासानुसार अत्याचाराच्या प्रकरणात प्रथमदर्शनी तथ्य आढळून येत नसेल तर जामीन होईल. अत्याचाराचे आरोप खोटे आढळल्यास फिर्यादीविरुद्ध आय.पी.सी. कलम 182 व 211 नुसार प्रतिकारवाई होऊ शकते. प्रकरण क्रमांक 2. अत्याचाराचे अपराध. कलम 3. अत्याचाराच्या अपराधासाठी शिक्षा. शिक्षा 6 महिन्यात कमी नाही इतकी, परंतु जी 5 वर्षांपर्यंत वाढविता येईल अशी कैद आणि द्रव्यदंड. पुढीलपैकी कोणतीही कृती एस.सी. किंवा एस.टी. नसलेल्या व्यक्तीने एस.सी. किंवा एस.टी. व्यक्तीच्या बाबतीत केल्यास शिक्षा एस.सी. किंवा एस.टी. व्यक्तीस मृत्युदंड किंवा फाशीची शिक्षा व्हावी या उद्देशाने खोटा साक्षीपुरावा देणे, तयार करणे, जन्मठेप व द्रव्यदंड किंवा मृत्युदंड किंवा फाशी. एस.सी. एस.टी. व्यक्तीला मृत्युदंड सोडून 7 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा व्हावी याकरिता खोटा साक्षीपुरावा देणे, तयार करणे, किमान 6 महिने ते 7 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कारावास व द्रव्यदंड. एस.सी. किंवा एस.टी. व्यक्तीला मालकीच्या मालमत्तेस नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने आग, स्फोटक पदार्थ यांच्या सहाय्याने खोडसाळपणा करणे तसे होईल हे माहिती असताना किमान 6 महिने ते कमाल 7 वर्षे कारावास व द्रव्यदंड. एस.सी. एस.टी. व्यक्तीचे प्रार्थनास्थळ, राहण्याची जागा, मालमत्तेच्या सुरक्षिततेची जागा व या इमारतीस नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने आग, स्फोटक पदार्थ याच्या सहाय्याने खोडसाळपणा करणे, जन्मठेप, द्रव्यदंड. व्यक्ती एस.सी. एस.टी. आहे, मालमत्ता एस.सी. एस.टी. व्यक्तीची आहे हे माहिती असताना याच केवळ कारणावरून त्या व्यक्तीविरुद्ध त्या मालमत्तेविरुद्ध आय.पी.सी. मधील 10 वर्षांपर्यंत जास्त कालावधीच्या कारावास पात्र अपराध करणे, जन्मठेप व द्रव्यदंड. शिक्षा 5 एखाद्या व्यक्ती एस.टी. किंवा
एसटी आहे, एखादी मालमत्ता एससी किंवा एसटी व्यक्तीची आहे हे माहिती असताना अनुसूचीतील अपराध केल्यास अपराधी व्यक्ती IPC नुसार कारावास व द्रव्यदंडास पात्र असेल. IPC तरतुदीनुसार कारावास व द्रव्यदंड या प्रकरणाखाली अपराध करण्यात आलेला हे माहिती असताना तेथे कारण वाटतं असताना अपराधी व्यक्तीला कायदेशीर शिक्षेपासून वाचवण्याच्या उद्देशाने पुरावा नाहीसा करण्याची व्यवस्था करणे, या अपराधासंबंधीची खोटी माहिती देणे, त्या अपराधाकरिता असलेल्या शिक्षेप्रमाणे लोकसेवक असलेल्या व्यक्तीने या कलमाखालील अपराध करणे. किमान 1 वर्ष ते त्या अपराधाकरिता असलेली कारावासाची कमाल शिक्षा. कलम 4 कर्तव्यातील हयगईबद्दल लोकसेवकास शिक्षा. शिक्षा 1. कमीत कमी 6 महिने व जास्तीत जास्त 1 वर्ष इतकी कैद. लोकसेवकाची कर्तव्ये. व्यक्तीने तोंडी माहिती दिल्यास लोकसेवकाने ती माहिती लिहून घ्यावी आणि त्यावर व्यक्तीची सही घ्यावी. त्याआधी ती माहिती वाचून दाखवावी. या कायद्याखालील इतर तरतुदींनुसार तक्रारीची किंवा प्राथमिक अहवालाची नोंद करणे, माहिती देणाऱ्याला नोंद केलेल्या माहितीची प्रत देणे, अत्याचार झालेल्या व्यक्तीचा त्या संबंधातील साक्षीदाराचा जबाब नोंदवून घेणे, चौकशी करून आरोपपत्र 60 दिवसांच्या आत न्यायालयात दाखल करणे, कागदपत्रांची किंवा इलेक्ट्रॉनिक लेखांची व्यवस्थित तयारी करणे, रचना करणे, भाषांतर करणे. या कायद्यात नमूद केलेले इतर सर्व कर्तव्ये पार पाडणे. परंतु लोकसेवकाच्या विरुद्ध केलेले या बाबतीतील दावे हे कार्यालयीन चौकशीनंतर केले जातील. लोकसेवकाने त्याच्या कर्तव्यात कोणत्याही प्रकारची हयगय केली असल्यास त्याची दखल विशेष न्यायालय किंवा एकमेव विशेष न्यायालयाने घ्यावयाची आहे व लोकसेवक त्यात दोषी आढळला तर त्याला दंडाची शिक्षा देण्यात येईल.